न्यू इयर असो किंवा काही फंक्शन असो त्यासाठी ही चॉकलेट एकदम परफेक्ट आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी, रसोई टेक किचनमध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत पीनट चॉकलेट. त्यासाठी तुम्हाला एक कंपाऊंड आणायचं आहे जे कुठेही केक शॉपमध्ये मिळेल. त्यानंतर शेंगदाणे असे पॅनमध्ये भाजून घ्यायचे, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे, त्यानंतर जे कंपाऊंड आणलेलं आहे चॉकलेट कंपाऊंड, मी डार्क चॉकलेट कंपाऊंड वापरले, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूप टाकू शकता. मी इथे बटर टाकलं आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही बटरही टाका. असंही छान लागतं, तसंही छान लागतं. त्यामध्ये नंतर तुम्ही मिक्सरमधून हे जाडसर दळून घ्यायचे आहे. जाडसर दळल्यावरती हे असं पेस्ट दिसते. ही एका बाऊलमध्ये तुम्ही काढून घ्यायची. ही पेस्ट पूर्ण बाऊलमध्ये काढून झाली का याची पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर थोडं तूपही तुम्ही याच्यावरती टाकू शकता. असं चम्मचने पूर्ण फिरवून घ्यायचं असं. त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून हे असं थोडंसं लाटी लाटून घ्यायची. असं गोलसर तुम्हाला ज्या आकारात हवी आहे त्या आकाराचे तुम्ही चॉकलेट बनवू शकता. तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल त्यामध्येही तुम्ही हे बनवू शकता. मी असंच बनवले आहे. तुमची पार्टी असो, फंक्शन असो, त्यासाठी हे अतिउत्तम आहे आणि खर्चही जास्त लागत नाही यासाठी. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करायचं, त्यामध्ये एक भांडं ठेवायचं, त्यामध्ये चॉकलेट हे वितळण्यासाठी ठेवायचं. पूर्ण चॉकलेट ही वितळून द्यायची. वितळल्यानंतर ती चॉकलेट त्यामध्ये हे जे चॉकलेट आपण बनवलेले आहे ते एक एक असे डिप करायचे. डिप करून आणि ती बाहेर काढून घ्यायचे आणि त्याला थोड्या वेळ फ्रीझरमध्ये ठेवायचं. बाहेरही सेट होतं, पण मी लवकर होण्यासाठी फ्रीझरमध्ये त्याला सेट करायला ठेवलं. फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवल्यानंतर ते पूर्ण असे कडक होऊन जातात. चॉकलेट सिरप मी थोडंसं ठेवलं, ते असं डीप केलं दोन्ही साईडनी. जे चॉकलेट आपण बनवलं ते दोन्ही साईडनी डीप करून आणि असं शेंगदाणे कोट केले त्याला. असं सुंदर आणि आतमधून पण एकदम छान आणि बाहेरून पण एकदम छान, खायला पण मस्त. आणि शुगर पेशंटला तुम्ही देऊ शकता, जास्त गोड नाही आहे. जर तुम्हाला गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता. जेव्हा तुम्ही मिक्सरमधून हे मिश्रण काढून घेतात ना त्याच वेळेस तुम्ही थोडीशी साखर टाका. यासाठी तुम्हाला 2 किंवा 3 चम्मच साखर टाका, म्हणजे थोडंसं गोडपणा येईल. असेही ते फार छान लागतात, पण आमच्या घरात पेशंट असल्यामुळे आम्ही असं बनवलं. खा, पिया आणि मजा करा. अशा लेटेस्ट नवीन रेसिपीसाठी रसोई टेक किचनला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.